लक्षात घ्या, शरद पवारांच्या 2-3 वाक्यांना सुद्धा निवडणुका फिरतात. या महाराष्ट्राचा आजपर्यंतचा अनुभव आहे. माझी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उभं करण्यात चूक झाली, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास डवळला आहे का? आता ही लढत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी होईल की अजित पवार विरुद्ध पुन्हा शरद पवार अशी होईल? आणि आत्ताही निवडणूक सुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे. पण ही लढाई अजित पवारांसाठी अस्तित्वाची आहे का, भविष्य ठरवणारी आहे का? त्यांच्या दृष्टीने ती अस्तित्वाची आहेच आहे. म्हणजे ते पराभूत झाले तर राजकारणात संपून झालं. अजित पवार नंतर म्हटले की माझी चूक झाली, सुनेत्रा पवारांना उभी करा. आता ती चूक शरद पवारांकडनं झाली आहे का? स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बारामतीची लढत ठरली आहे. युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी ही लढत असेल. लोकसभा निकालांचा येत्या बारामतीच्या विधानसभा निकालांवर काही परिणाम होईल का? ही लढत कशी असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. युगेंद्र विरुद्ध अजित पवार ही लढत कशी होईल? बारामतीत पवार घराण्यांचा जर आपण विचार केला तर 1967 पासून सलग आता जवळजवळ 65 वर्ष त्यांच्या घरातच आमदारकी आहे. आणि शरद पवार होते, नंतर अजित पवार आहे. त्यामुळं आत्ता अंतर्गत लोक कुठल्या बाजूनं कशी जाणार आहेत हे पवारांच्या दोघं एकमेकाविरुद्ध कोण कोणाला खेचतंय याच्यावर दिसून येईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीला असं चित्र होतं की अजित पवारचा खाली दबदबा आहे, सर्व संघटना त्याच्याकडं आहेत, सर्व संस्था त्यांच्याकडं आहेत. अशावेळी सुप्रिया सुळेच्या पेक्षा जास्त सुनेत्रा पवारांना मतदान होईल किंवा इक्वल जातील वगैरे वगैरे. परंतु चित्र असं दिसलं की शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 43,000 मताचं आधिक्य हे सुप्रिया सुळेंना मिळलं. आणि एक खडकवासला सोडलं तर 5ही मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे पुढे गेल्या. त्यामुळं आता ॲटोमॅटिक लोकांना असं वाटतं की पुढच्या टप्प्यात आता तसंच होणार का, या दृष्टीनं आता लोकांच्या चर्चा चालू झालेल्या आहेत. त्यात दुसरा असं गोंधळ झाला की अजित पवार मी बारामतीत लढणार का नाही, लढू का नको, पुन्हा माझी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उभं करण्यात चूक झाली किंवा मी दुसरे मतदारसंघ ते शोधायला लागलेत, अशी जी चर्चा झाली. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास डवळला आहे का, या दृष्टीने दुसऱ्या टप्प्यात लोक विचार करायला लागले. मग शेवटी ते नॅरेशन होऊ नये यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांची उमेदवारी जाहीर करून टाकली. बरोबर. आणि आता अजित पवार परवा सोमवारी अर्ज भरतायत तिथं. आणि युगेंद्र पवारांची काल घोषणा जयंत पाटलांनी पुण्यात केली. त्यामुळे ह्या दोघांतली लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. या ह्याच्यात आता दिवाळीपर्यंत फार काही होणार नाही असं दिसतंय, कारण सगळेच जण हे दोन्ही नेते आहेत. त्यामुळं ते आपापले अन्य उमेदवार निवडणं वगैरे या बैठकांमध्ये राहतील. नेहमीप्रमाणे पवारांची जी दिवाळी असते ती बारामतीत असते. त्यामुळे शरद पवारांना भेटायला महाराष्ट्रातून लोक येत राहतात. हे असतं घरगुती. गेल्या वेळी दिवाळीत कोण कोणाकडे जाणार का नाही याच्याही चर्चा रंगल्या होत्या. तसं पवारांना महाराष्ट्रातून भेटायला येतील. मी जी माहिती घेतली आहे त्यानुसार अजित पवार अर्ज भरल्यानंतर दिवाळीचे 3 दिवस 1, 2, 3 ही जी दिवाळी जी आहे यामध्ये ते अजित पवार हे बारामतीत थांबणार आहेत. मात्र ते दिवाळी करणार, म्हणजे दिवाळीच्यासाठी लोकांनी यावं वगैरे अशा त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात थांबावं. आणि अजित पवार हे 3 दिवसानंतर महाराष्ट्रात प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत आणि मग शेवटच्या टप्प्यात येतील. त्यामुळे अजित पवार हे बारामतीत अडकवणं किंवा अडकतील हा जो चर्चेचा सूर आहे तसं न राहता अजित पवारचे कार्यकर्ते तिथं काम करतील आणि अजित पवार महाराष्ट्रात त्यांचे जे पक्षाचे उमेदवार किंवा त्यांच्या महायुतीचे आहेत यांच्या प्रचाराला फिरणार आहेत अशी आत्ताची त्यांची रणनीती आहे. लोकसभा निकालांच्या आधी शरद पवारांबद्दलच्या सहानुभूतीच्या फॅक्टरची जास्त चर्चा होत नव्हती, पण ती चर्चा निकालानंतर लागली. कारण की त्यांचा स्ट्राईक रेट 10 पैकी 8 मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार निवडून आले.
आता आजपर्यंत त्यांच्या सहानुभूतीची म्हणजे त्यांच्या करिश्म्याची चर्चा होते. हा करिश्मा त्या विधानसभा मतदारसंघात कसा वर्क होईल? आपण बारामतीत जर लक्षात घेतलं तर बारामतीत शरद पवार 1967 पासून 1991 पर्यंत असे सलग निवडून येत होते. म्हणजे त्यांची आमदारकी सलग 23-24 वर्ष होती. आणि 91ला अजित पवार खासदार झाले. 91ला खासदार झाले आणि त्यानंतर एक तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि शरद पवार संरक्षण मंत्री झाले. आणि खासदार झालेले अजित पवार हे परत आमदारकी जागे आले आणि ती जागा त्यांनी शरद पवारांसाठी रिकामी केली. त्यानंतर अजित पवार 91 ते आत्ता 2024 अशा सलग 7 निवडणुकांमध्ये अजित पवार निवडून आलेले आहे. यामुळं लक्षात घ्या की गेली निवडणुकीत 83% मतदान हे अजित पवारांना झालेलं आहे. या काळात शरद पवारांनी पूर्ण मतदारसंघाची जबाबदारी किंवा जिल्ह्याच्या राजकारणाची जबाबदारी ही अजित पवारांवर सोपवली होती. ते स्वतः राष्ट्रीय राजकारणात होते. त्यानंतर सुप्रिया सुळे 2009 पासून आल्या, त्याही राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या जागी बारामतीतनं खासदार झाल्या. त्यामुळं स्थानिक सगळे जे निर्णय घेण्याची जी पूर्ण जबाबदारी होती ती शरद पवारांनी अजित पवार टाकली होती. त्यामुळे तिथल्या सगळ्या संस्था, तिथले कार्यकर्ते, त्यांची जडणघडण, त्यांना तिकीटं देणं, उमेदवारी देणं, हे सगळी कामं ही अजित पवारांनी केली. ह्यामुळं अजित पवारांचे स्वतः मतदारसंघात प्रत्येक कुठला कार्यकर्ता आहे तो अजित पवारांच्या दिल्यामुळं त्यांना पद मिळलं असेल किंवा ही मिळलं असेल. दुसरी गोष्ट, अजित पवारांमुळं चर्चा अशी गेल्या 5 वर्षात अजित पवारांनी सुमारे 8,000 कोटी रुपयाची कामं, विकास कामं केली, ही बारामतीत केली, विधानसभा मतदारसंघात छोटं. यामुळं घरोघरी त्यांचे संबंध आहेत. मतदारसंघ तसा लहान आहे, 3.5 लाखाच्या आसपासचा मतदारसंघ आहे. त्यामुळं शरद पवारांचं जे मोठं नाव आहे किंवा शरद पवार घराणं मोठं आहे, साहेब आहेत, हे आहेत, पण प्रत्येक व्यक्तिनिष्ठ असं जे आहे किंवा व्यक्तिरूप जे त्यांची मदत वगैरे किंवा कार्यकर्ते ओळखणं वगैरे हे अजित पवारचं जास्त आहे. त्यामुळे अजित पवारचं तिथं पराभूत होतील असं म्हणणं हे तसं धाडसाचं विधान. पण आपण लोकसभेला जर पाहिलं तर लोकसभेला सुप्रिया सुळेच्या बाबतीत त्यावेळी चाललं होतं, सुनेत्रताईंनी त्यांची मदत होईल वगैरे, अजितदादांनी अगदी फार खूप भाषणं केली, पण त्याचा उपयोग लोकांवर झाला नाही. आता दुसरी त्यावेळची एक चर्चा अशी होती की वर ताई आणि खाली दादा, त्यामुळे सर ताईंना निवडून दिलं पाहिजे, अजित पवार चुकलेत असं म्हणत होते. आता युगेंद्र पवारांच्या उमेदवारीमुळं आता मग नाही अजितदादांवर अन्याय होतोय अशी जर सहानुभूती जर अजितदादा बाजूने फिरली तर दादा पुढे जाऊ शकतील. तुम्ही मला एक फॉर्म्युला सांगितला, एक पॅटर्न सांगितलं की वर ताई आणि विधानसभेत दादा. हे आपल्याला लोकसभा निवडणुकीत बघायला मिळालं. मतदारांनी ताईंना लोकसभेत पाठवलं आणि हा पॅटर्न निवडणूक मतदान करताना हा पॅटर्न लोकांच्या डोक्यात असेल का? अरे ताईंना आता पाठवलं, आता आम्ही दादांना विधानसभेत पाठवू, हा पॅटर्न मतदारांच्या डोक्यात असेल का? किती विचार करतात हा मतदार? तो तिथं चर्चेला आधीपासूनच आहे किंवा आजपर्यंत काय झालंय, तुम्ही बारामती निवडणूक लक्षात घेतली ना तर तिथं आमदार बदलतच नाही. इतर ठिकाणी परिवर्तन वगैरे आपण जी चर्चा करत असतो तसे महाराष्ट्रातले असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं फार गेल्या 7-8 वर्षात 7-8 निवडणुकांमध्ये बदल झाले नाहीत. असे अनेक मतदारसंघ आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अशा संघांची संख्या जास्त आहे. म्हणजे नगरमध्ये आहे किंवा आपल्या पुण्यातही काही मतदारसंघ असे आहेत. यामुळं होतं कसं की त्या लोकांना माहिती की हे आपले आमदार आहेत आणि हे खासदार आहेत. आता तो पॅटर्नची चर्चा नंतर युगेंद्र पवार ती तोडतायत कशी, हा खरा. आणि तिथं मग सुप्रियाताई सुळे काय करणार आहेत? मग शरद पवारांच्या सभेत लक्षात घ्या, शरद पवारांच्या 2-3 वाक्यांना सुद्धा निवडणुका फिरतात. हे महाराष्ट्राचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळं शरद पवार शेवटच्या टप्प्यात भाषणात काही वेगळं नॅरेटिव्ह सेट करतायत का, त्यांचं काय म्हणणं येतं आहे, हाही मुद्दा आहे. पुन्हा महाराष्ट्रात आता सत्ता पुढची कोणाची येणार आहे, म्हणजे महाआघाडीची येते का युतीची येते, हे कल चर्चा ही दिवाळीनंतर 8-10 दिवसात लोकांच्या चर्चा चालू आहे. कारण दोन्ही तसे तुल्यबळ आहेत. त्यामुळे बंडखोरी कोणाची येते, त्यामुळे महाराष्ट्रात चित्र काय असेल, मग आपण बारामतीकरांनी कोणाच्या बाजूने राहावं हाही तिथं विचार चालू होतो. वर ताई खाली दादा हा तर आता गेले जवळजवळ 15 वर्ष सेट झालेला पॅटर्न आहे. तोच परत येईल का? पण तिथल्या संस्था, पुन्हा पवार घराण्यातलेच कुटुंब 2 वेगवेगळ्या लोकांना मतं मागते, हे चित्र पहिल्यांदा आहे. त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की इकडंच जातील तिकडंच जातील.
तरी देखील आता थोडंफार वाटते की दादांनी काम केलेलं आहे. संस्था दादांकडे आहेत, कार्यकर्ते दादांकडे आहेत, त्यामुळं दादा आत्ता तरी वरचढ दिसत आहेत. आता योगेंद्र पवारांची पाठी पूर्ण कोरी आहे. दादा 91 पासून आत्तापर्यंत म्हणजे 33 वर्ष दादा हे आमदार आहेत तिथनं, प्लस उपमुख्यमंत्री 4-5 वेळा होते. तर योगेंद्र पवारांचं वय 33 आहे. अक्षर घ्या, म्हणजे जेवढे हे आमदार म्हणून काम करतायत तेवढी योगेंद्र पवारांचा एक कारखाना ते MD आहेत एका साखर कारखान्याचे, आणि मग त्यांचं तिथलं लोकल. पण कुटुंबीय किती ताकदीनं पळतं आहे, आणि कुटुंबीय सुप्रिया सुळे असतील किंवा श्रीनिवास पवार असतील, हे लोक तिथलं नॅरेटिव्ह सेट कसे करतात. पुन्हा तिथं परत आपण हे घेतलं की पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे त्या रीतीनं इतर समाजाचं मतदान कसं होतं, हा अनेक गोष्टी याच्याशी जोडल्या जाणार आहेत. म्हणजे आता भाजपच्या विरोधात जी लाट आहे, म्हणजे भाजपवर आपण जायचं का नाही, तर त्याबाबत तिथल्या लोकांचं मत काय आहे, बरोबर, ते कसे रिॲक्ट होत आहेत, त्यावर बऱ्यापैकी चित्र दिसेल असं. बारामतीच्या मतदारांनी असंही एक ठरवलंय का किंवा मान्य केलंय का, हो आता घरात फूट पडली, मान्य आहे, आम्ही ते मान्य केलंय, ठीक आहे, आम्ही तरी पण शरद पवारांना मतदान केलं किंवा सुळेंना मतदान केलं, सहानुभूती व्यक्त केली, पण दादांचंही अस्तित्व आहे तेही आता आम्ही मान्य करू, असंही मतदार विचार करतोय का बारामतीतला, करण्याची शक्यता आहे का? दोन गोष्टी लक्षात घ्या की सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार उभारणार नाही असं अनेक जण त्यावेळी बोलत होते. त्याच्यानंतर सुनेत्रा पवार उभारल्या, पराभूत झाल्या, त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या, त्यांची निवड झाली. अजित पवार नंतर म्हटले की माझी चूक झाली, सुनेत्रा पवारनं उभी करा. मग काही जणांनी सांगितले की त्यांच्यावर अदृश्य शक्तीचा दबाव होता, असं सांगत त्यांनी सांगितलं की बाबा चूक झाली. आता ती चूक शरद पवारांकडनं झाली आहे का, की अजित पवारला दुसरा कुठला तर कार्यकर्त्याला न देता घरातल्यालाच का आणलं. त्याचं सेट असं होतं की समजा त्यांनी जर उभं नसतं केलं योगेंद्र पवारला, तर मग त्याचा मेसेज महाराष्ट्रातल्या अन्य मतदारसंघात काय गेला असता, हाही दुसरा मुद्दा. म्हणजे पवार अजित पवारला बाय दिला आणि ते त्यांच्या घरात एक आहेत आणि बाहेर मात्र आम्हाला लढायला लावतात, हा दुसरा झाला असता. त्यामुळं आता शरद पवार किती स्वतःही ताकद लावत आहेत अजित पवारला पाडण्यात, की जेवढी अजित पवारनी ताकद लावली होती पण त्यांची पत्नी होती, मग आता हा नातू आहे. ह्यामुळं आता तिथले घरचे त्याला अन्य लोक येऊन भाषणं काय करतायत, तिथं लोक काय बोलतात, त्याचं दिवाळीनंतर हे सगळं सेट व्हायला चालू आहे. शरद पवारांकडे दिवाळीला महाराष्ट्रातनं समजा लोक आले, गर्दी झाली, हे झालं. अजित पवार त्या काळात लोकांच्या भेटीगाठी घेत 3 दिवस तिथं मतदारसंघात आहेत आणि पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत अजित पवार काम करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते त्या मतदारसंघात किती जातात, कारण मतदारसंघ तसा विधानसभेचा म्हटल्यावर छोटा आहे. 3-3.5 लाख म्हणजे 1.5-2 लाख मतदान होणार, 2-2.25 लाखापर्यंत मतदान होणार. त्यामुळे ते प्रत्येकापर्यंत दोघेही पोचणार आहेत. त्यानंतर मतदार कसा निर्णय घेत आहेत आणि त्याच्यावर महाराष्ट्राचा काय परिणाम होणार आहे आणि तिथला काय परिणाम होणार आहे, या दृष्टीनं ती बघावं लागेल आपल्याला. योगेंद्र पवारांसाठी ही लढाई तशी पहिलीच आहे, नवीन आहेत ते राजकारणामध्ये, त्यांच्यासाठी तशी ती अस्तित्वाची नाही आहे लढाई. पण ही लढाई अजित पवारांसाठी अस्तित्वाची आहे का, भविष्य ठरवणारी आहे का, म्हणून ते अधिक लक्ष घालतील बारामतीत, असं आहे का? अजित पवार हे पक्षाचे नेते आहेत आणि आज नाही म्हटलं तरी मुख्यमंत्रीपद मिळावं किंवा त्यांना मिळेल अशी त्या काळात चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती अस्तित्वाची आहेच आहे. म्हणजे ते पराभूत झालं तर राजकारणात संपून जाते, त्यामुळे ते संपणार का नाही हा वेगळा मुद्दा. त्यांच्या पक्षाला किती 45 का 50च्या मध्ये आत्ता चर्चा चालू आहे, पण त्यांचे आमदार सोडून त्यांना फार जागा मिळलेल्या नाहीत, ही दुसरी गोष्ट आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातला जर विचार केला तर शरद पवारांकडे जे 15 आमदार होते आणि त्यांना 45 जागा जर आपण गृहीत धरल्या तर 70 ठिकाणी ते नवीन लोकांना चेहऱ्यांना संधी देऊ शकतील, नवीन सहकारी जोडू शकत आहेत ते आत्ता. यामुळं अजित पवारांचे जे त्यांच्याबरोबर आलेले आमदार आहेत त्यांना आपापले मतदारसंघ राखायचे आहेत आणि ते ताकदवान आहेतच बऱ्यापैकी, कारण मागच्या लाटेत ते आलेले आहेत निवडून. त्यांना आता भाजप किंवा यांची एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद मिळणार आहे, ह्याच्यावर ते आपापलं अस्तित्वात लढत राहतील. त्यामुळे त्यांचे आमदार किती येत आहेत आणि शरद पवारांची किती येत आहेत याच्यावर ह्या दोन्ही पक्षाची, राष्ट्रवादी दोन्ही यांची पुढची ताकद ही पुढच्या महिन्यात स्पष्ट होईल. त्या ताकदीत जो पुढा असेल तो राज्य करेल. त्यामुळे बारामतीच्या याच्यावर किती फरक पडतो किंवा यांच्या अस्तित्व हे दोघांचंही अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या वेळी दोघे एकत्र असताना त्यांची 54 लोक आले होते.
त्यामुळे आत्ता जरी स्ट्राईक रेट लोकसभेला जरी दिसत असला तरी त्यातले इतर उमेदवार आपण जर म्हटलं तर त्यांचे बाहेरचे होते. शरद पवारांची ताकद मागं सहानुभूती प्लस उद्धव ठाकरेंची ताकद, हे जे एकत्रित ताकद आणि ती लोकसभा होती. विधानसभेला मुख्यत्वे उमेदवार, त्याचं व्यक्ती, त्यांनी केलेलं काम हे थोडासा स्थानिककडे येतो. त्यामुळे पक्षाची किंवा वरची ताकद त्यापेक्षा तो उमेदवार ताकदीनं स्वतः वैयक्तिक त्याचं किती ताकद आहे हे इथं पाणायला लागलेलं. सर, शेवटचा प्रश्न, युगेंद्र पवारांबद्दल, ह्या नवीन आहेत ते, त्यांच्यापुढं कोणकोणती आव्हानं उभी आहेत? म्हणजे अजित पवारांना फाईट द्यायची असेल तर त्यांना काय करावं लागेल? मुख्यत्वे युगेंद्र पवारचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे तरुण आहे. हे तरुण म्हणले तरी आता 33 वर्षाचे ते, त्याच्यापूर्वीच हे आमदार झाले होते. शरद पवार 27 वर्षे आमदार झाले होते. तर त्या दृष्टीनं पवार घराण्याचा पाठिंबा आहे. ते एक साखर कारखाना चालवत आहे साखर बेल्टमध्ये. हा फार महत्त्वाचा मुद्दा की त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विशेषतः ऊस उत्पादक ह्यांचे जे प्रश्न आहेत त्याची माहिती आहे. विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. मग त्यांचा संपर्क जो आहे त्यांचा घराण्याचा हा पवारांच्या कुटुंबातले असल्यामुळे तिथं आहेच आहे. प्लस दुसरा त्यांचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यामागं पवाराची जी पूर्ण कुटुंब आहे हे त्यांच्याबरोबर आहे. अजित पवार तशी कुटुंबात एकटे पडले हे त्यांनीच एक दोनदा बोलून दाखवलं, मी एकटा पडलोय वगैरे वगैरे. आता त्यांचे सख्खे भाऊच जे पूर्ण राजकारणात इतके वर्ष असून सुद्धा कधीही राजकारणात त्यांनी भाष्य केलं नव्हतं, ते आत्ता ताकदीनं उभे आहेत. हे लोक घरोघरी रोज फिरणार आहेत तिथं. त्यामुळे तिथलं घराकडं लोक, हे कसं आहे, ह्या घरातला वाद आहे, आपण कुठल्या बाजून जायचं. तुम्ही राजकीय किंवा याच्याबाबत जरी आपण बोलत राहिलो तरी या दोनच पवार घराण्यानेच त्या भागातला विकास केला आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं कुठले प्रश्न मांडणार, काय मांडणार, याच्यापेक्षा आपण कुठं जायचं व्यक्तिगत हाच निर्णय तिथं घेणार आहे. कारण विकास हा अजितदादा आला तरी होणार आहे आणि शरद पवारांचा नातू आला तर तो बारामतीचा विकासाला कोणी आडकाठी आणणार नाही. त्यामुळे आपण कुठल्या बाजून जायचं याचा निर्णय तिथल्या बारामतीकरांना घ्यायचा आहे आणि तो आता पुढचे 3 आठवडे त्याचीच चर्चा सगळीकडे रंगत राहणार. आता ही लढत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी होईल की अजित पवार विरुद्ध पुन्हा शरद पवार अशी होईल? ही निवडणूक आहे की नाही, म्हणजे लोकसभेतसुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होती आणि आत्ताही निवडणूकसुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे. ह्यात फारसं म्हणजे युगेंद्र पवार किंवा सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे ह्यापेक्षा ह्या दोघातला आपण कुणाच्या बाजून जायचं. लोकसभेला अजित पवारांचं वर्चस्व बारामतीत जरी असलं की गेल्या त्याच्या मागची जर कुल यांच्या विरोधातली आपण लढत पाहिली लोकसभेची तर अजित पवारांनी बारामतीतनं जे लीड दिलं त्याच्या जीवावर सुप्रिया सुळे ह्या जिंकल्या. आता अजित पवार आणि उरलेले जे 5 मतदारसंघ होते त्यामध्ये अजित पवारांच्यामुळं आम्हाला त्रास झाला असे म्हणणारे राजकीय नेते, मग अजित पवार मोठे झाले तर आणखी आपल्या अडचण होईल, यामुळं त्या लोकांनी शरद पवारांना मदत केली किंवा शरद पवारांनी मी तुम्हाला मदत करतो असं त्यांच्या मतदारसंघात जाऊन सांगितलं. त्यात तुम्हाला अगदी संग्राम थोपटे दिसतील, हर्षवर्धन पाटलांचे आत्ता जे चित्र दिसतं आहे ते आहे. यामुळं किंवा दौंडमध्ये आता त्या रमेशप्पा थोरात येणार आहेत का नाही ह्याची चर्चा चालू आहे. खडकवासल्यात सुद्धा लीड त्यांचं कमी झालं आहे, तिथं ते ताकद सुप्रिया सुळे खूप खडकवासल्यामध्ये सारख्या भेटी देत असतात. हे जर आपण संपूर्ण जर बघितलं तर अन्य भागातनं सुद्धा अजित पवारला विरोध असणाऱ्यांचीही संख्या होती. काही जण असं चर्चा करतात खडकवासल्यात भाजपच्या लोकांनी त्यांना मतदान केलं नाही अशीही चर्चा असते. पूर्ण ताकदीने दिली नाही कारण लीड आहे तिथलं कमी आलं, तेवढं एकमेव सोडलं तर उरलेल्या 5ही मतदारसंघात सुप्रिया सुळे लीडवर आहेत. आता तुम्ही बारामती म्हणजे अजित पवारच्या ग्राउंडवर खेळताय आणि तिथं मग 2-3 वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, चंद्रकांत पाटील बारामतीत भाष्य केलं होतं, त्याची लोकांना थोडंसं विरोधी वातावरण होतं आणि शरद पवारांनी हे करणं आहे, अजित पवारांनी असं वागू नये अशी एक त्यावेळी चर्चा होती. ते जी चर्चा होती किंवा तो जो निकाल होता तो पुसण्याचा प्रयत्न अजित पवारांनी मधल्या काळात केला की माझी ती चूक झाली, आता तुम्ही तसं करू नका आणि ते देणार नाहीत उमेदवार घरचा, असं जे आहे त्या पद्धतीने अजित पवारांनी ते कव्हर करत आणलं आहे आणि आता त्यांच्या ग्राउंडवर तुम्हाला खेळायचं आहे. ते खेळणं त्यांच्या ग्राउंडवर अजित पवारांना हरवता येईल का हे तसं अवघड वाटतंय आत्ता. पण शेवटी शरद पवार शेवटच्या 2-3 दिवसात काय बोलणार आहेत, त्यांचं भाषण काय, ते नवीन पिढीबद्दल काय म्हणतायत,
मी नवीन तरुणांना कसं वाव देतोय किंवा रोहित पवार गेले काही दिवस बघितलं तर आपण दिवसेंदिवस आक्रमक होत चालले. त्यांच्या मतदारसंघातलं चित्र आहे, तिथं अजित पवार त्या मतदारसंघात जाऊन काय बोलणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा पुढच्या 10-15 दिवसात जो आढावा घेतला जाईल आणि त्यात जे भाषणं होतील, त्यात जे बोललं जाईल, त्याचा परिणाम तिथल्या मतदारावर किती होतोय यावर निकालाच्या पुढच्या म्हणजे मतदार हे आपले मतं निश्चित करण्याच्या दृष्टीनं विचार करू शकतो. सर खूप खूप धन्यवाद. बारामती विधानसभा निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे, काही इंटरेस्टिंग घडामोडी किंवा शक्यता आहेत त्या तुम्ही द पॉलिटिक्सशी शेअर केल्यात. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू.